हा सीसीटीव्ही पाहिला की कोणाचाही संताप अनावर होईल। या सीसीटीव्ही मधला तरुण ज्या पद्धतीने या तरुणीवर हल्ला करतोय ते पाहून या तरुणाची कोणती तरी गुन्हेगारीची पार्श्वभूमी असावी असा कोणालाही संशय येईल। अखेर हा संशय खरा ठरला आणि मराठी तरुणीला मारहाण करणारा हा परप्रांतीय तरुण अट्टल गुन्हेगार निघाला। गोकुळ झा असे या नराधम आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। चेहऱ्याने थोडा भोळा दिसणारा हा गोकुळ असला तरी प्रत्यक्षात मात्र या गोकुळचे कारनामे खूप मोठे आहे। गोकुळ हा सराईत गुन्हेगार आहे। धक्कादायक बाब म्हणजे 5 दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून जेल बाहेर आला होता, तरीही त्याचा माज काही कमी झाला नाही। बाहेर येताच त्यानं मराठी तरुणीवर अमानुषपणे हल्ला केला। या तरुणीच्या छातीवर त्यानं लाथ मारली, तिला आपटलं, तिचे केस ओढले, तिला ढकलून दिलं, लाथा बुक्क्यांनी तिला बेदम मारहाण केली। एवढा माज दाखवणारा हा गोकुळ नेमका आहे तरी कोण अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आणि त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली। गोकुळवर या आधी सुद्धा 2 गुन्हे दाखल आहेत। हत्यार बाळगणे आणि मारहाण करणे असे 2 गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। एक गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये तर दुसरा गुन्हा हा कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असल्याची माहिती समोर आलेली आहे। एका गुन्ह्यात त्यानं हत्यारानं मारहाण केली होती तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यानं ट्रक चालकाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे। कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये या ट्रक चालकानं मारहाण केल्याप्रकरणी गोकुळच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली होती आणि त्यानुसार पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला होता। या प्रकरणामध्ये गोकुळला अटक देखील झाली होती। 5 दिवसांपूर्वीच गोकुळ हा जामिनावर सुटून बाहेर आला होता। मात्र जेलमधून बाहेर आल्यावर आपल्यात सुधारणा करण्यापेक्षा त्यानं पुन्हा अशा पद्धतीनं गुंडगिरी केली आणि अगदी क्रूर पद्धतीनं मराठी तरुणीला मारहाण केली। कल्याण डोंबिवलीमध्ये या अगोदर देखील चोरी असेल किंवा इतर गुन्ह्यामध्ये असेल परप्रांतीय आरोपींना अटक झाली होती आणि त्यातले काही आरोपी हे या ठिकाणी चोरी करायचे आणि मग उत्तर प्रदेशला आपल्या गावी जायचे। त्यानंतर जामीन मिळाला की पुन्हा महाराष्ट्रामध्ये येऊन ते गुन्हे करायला मोकळे व्हायचे। आता याच गोकुळचं उदाहरण घ्या ना, जेलमधून तो जामिनावर बाहेर आला तरी त्याला काही कायद्याची भीती आहे का? आता या मारहाण प्रकरणामध्ये मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गोकुळवर गुन्हा दाखल झालाय। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नेवाळी नाका परिसरातून गोकुळला ताब्यात घेतलं आणि थेट मानपाडा पोलीस स्टेशन गाठलं आणि त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केलं। त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक होताना दिसते। आता गोकुळला पुन्हा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। या प्रकरणामध्ये गोकुळला लवकरात लवकर जामीन कसा मिळणार नाही यावर आता पोलिसांना लक्ष केंद्रित करावं लागणार आहे। त्याच्यावरती यापूर्वीचे गुन्हे दाखल असण्याबाबत आमच्याकडे रेकॉर्ड आहे। कोळसेवाडी असेल किंवा उल्हासनगर पोलीस स्टेशन याबाबत त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी सुद्धा उल्हासनगर किंवा या संपूर्ण परिसरामध्ये इतरही भागात तो असणे शक्यता असल्याने आमचा त्या ठिकाणी तपास सुरू आहे। त्याच्यावरती मारहाणीच्या जे गुन्हे आहेत यापूर्वीचे जे 2 गुन्हे दाखल आहेत ते मारहाणीच्या स्वरूपाचे आहेत आणि त्याच्यामध्ये तो काही दिवस जेलमध्ये होता आणि तो जेलमधून बाहेर सुटलेला होता। त्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास सुरू आहे आणि या टीमच्या माध्यमातून त्याला शोधण्याचं काम सुरू आहे। त्या अनुषंगाने मागच्या 1 महिन्यापूर्वी त्यावरती गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यामध्ये त्याला अटक करून तो जेलमध्ये सुद्धा होता। तो त्यातून आता मागच्या आठवड्यामध्ये त्याची बेल झालेली आहे आणि त्यानंतरचा त्यांनी सदरचा गुन्हा केलेला आहे। तर त्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास सुरू आहे। त्याचे कोणते साथीदार यापूर्वीच्या गुन्ह्यामध्ये होते ते पुढे आहेत आणि त्याबद्दल सुद्धा आमच्या टीम काम करत आहे। त्या प्रकारच्या अजून आमच्यापर्यंत कंप्लेंट्स आल्या नाही। निश्चितपणे तशा काय असेल तर ते आपण आम्ही व्हेरीफाय करू आणि जे काही कायदेशीर कारवाई असेल त्यावरती कायदेशीर कारवाई करू।